पुन्हा पुन्हा का जात आहेत याचं आत्मचिंतन करावं असं मात्र शिवसेनेला किंबहुना ठाकरे परिवाराला अजूनही वाटत नाही. संजय राऊत आज टीका करतायत, पक्षांतर वाईटच. तुम्ही ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून येता, ज्या पक्षाची विचारधारा समोर ठेवून निवडून येता, त्या पक्षासोबत तुम्ही द्रोह केला नाहीच पाहिजे. लोकशाहीला हे अभिप्रेत नाही. हे सर्व भाजप घडवतोय हेही सर्व श्रुत आहे, तेही वाईटच. कोणाच्याही पक्षांतराचं समर्थन करताच येत नाही. लोकशाहीत पक्षांतराला थारा असला नाही पाहिजे. पण हे सर्व होत असताना नेमकं शिवसेनेतच लोक पुन्हा पुन्हा फूट का पडते, का पुन्हा पुन्हा पक्ष सोडतायत. शिवसेनेचा वर्धापन दिन 2 दिवसावर आला आहे. येत्या 19 जूनला शिवसेनेला 60 वर्ष पूर्ण होणार आहेत. खरं तर हा शिवसेनेचा हिरक महोत्सव. पण या 60 वर्षात आज शिवसेना उभाटाचे जे पुन्हा 6 खासदार फुटले आणि त्यांनी स्वतंत्र गटाची प्रक्रिया सुरू केली आहे, ही शिवसेनेतली 6वी फूट आहे. खरं तर शिवसेनेची ज्यावेळेस स्थापना झाली 1966ला बाळासाहेब ठाकरेंनी मराठी भाषिकांसाठी म्हणून शिवसेना सुरू केली. नंतर शिवसेनेचे अजेंडे प्रत्येक वेळेस बदलत गेले, कधी मुंबईचा, कधी मराठी भाषिकांचा, कधी आणखी कुठला, आणि नंतर हिंदुत्वाचा. जसजसे अजेंडे बदलत गेले शिवसेना वाढत गेली. पण शिवसेनेची ओळख होती ती म्हणजे कडक शिस्तीचा पक्ष. कडवा शिवसैनिक, प्रत्येक शाखेवरचा कडवा शिवसैनिक ही शिवसेनेची खरी ताकद. त्या शिवसैनिकाला ठाकरे म्हणजे सर्वस्व, मातोश्रीचा शब्द म्हणजे त्या शिवसैनिकाचा अंतिम शब्द असायचा. आणि त्यामुळं अगदी 90च्या दशकापर्यंत शिवसेनेमध्ये फूट ही शक्यताच कुणाला पटत नव्हती. पण असं सर्व असताना त्याच शिवसेनेत पहिली फूट पडली आणि ती फूट पडली छगन भुजबळांच्या माध्यमातून. खरं तर छगन भुजबळ हे सुद्धा कडवे शिवसैनिक, अगदी कट्टर म्हणावेत असे, बाळासाहेबांचा प्रचंड विश्वास असणारे. ते शिवसेनेतून त्यांनी निवडणूक लढवली, शिवसेनेतून महापौर झाले, शिवसेनेतून आमदार झाले. पण 1991 मध्ये विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेनं मनोहर जोशींना संधी दिली आणि तिथून खरी अर्थानं शिवसेनेमध्ये ठिणगी पडली. 6 डिसेंबरला नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना 6 डिसेंबर 1991ला छगन भुजबळांनी शिवसेना सोडली. त्यावेळी शिवसेनेचे 52 आमदार सभागृहात होते. त्या 52 पैकी 25 आमदार आपल्यासोबत आहेत असा दावा करत छगन भुजबळ उठले आणि काँग्रेसच्या बाकांवर, सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले. त्यातही गंमत झाली. त्या 25 पैकी 12 आमदार पुन्हा त्यांनी आम्ही छगन भुजबळांसोबत नाही आहोत, मूळ शिवसेनेत आहोत अशी भूमिका घेतली. खरं तर त्यावेळच्या परिस्थितीनुसार मग छगन भुजबळांवर कारवाई झाली असती, त्यांना अपात्र करता आलं असतं, ते अपात्र ठरले असते. पण या सगळ्या फुटीला आकार देणारे शरद पवार त्यांच्यासोबत होते. त्यावेळेस अशी चाल खेळली गेली की सुरुवातीला छगन भुजबळांसोबत जे 25 आमदार बाहेर पडले त्यांचा एक वेगळा गट झाला. त्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आणि पुन्हा त्या गटातून 12 आमदार फुटले. म्हणजे हे जे लोक शिल्लक आहेत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचं काही कारण नाही असं म्हणत ती पहिली फूट घडवली गेली. 1991ला ही फूट घडल्यानंतर महाराष्ट्रात मोठा हल्लकल्लोळ माजला. शिवसेनेत फूट हे शक्य होत नव्हतं. बाळासाहेब ठाकरेंनी खास आपल्या ठाकरी शैलीत छगन भुजबळांची लखोबा म्हणून संभावना केली. अनेक टीका टिप्पण्या झाल्या, पुलाकडून खूप काही पाणी गेलं. त्या फुटीनंतरच मनोहर जोशींकडलं विरोधी पक्षनेतेपद थेट गोपीनाथ मुंडेंकडे आलं. तिथून मग राज्याच्याच राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळाली आणि 1995ला महाराष्ट्रात भाजप शिवसेनेचं म्हणजे शिवसेना भाजपचं महायुतीचं सरकार स्थापन झालं. ही शिवसेनेतली पहिली फूट होती 91ची. त्या पहिल्या फुटीनंतर पुढच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं संख्याबळ वाढलं, पहिल्यापेक्षाही वाढलं. शिवसेना सत्तेत आली. तेव्हा सुद्धा शिवसेनेमध्ये फूट ही तोपर्यंतही फार अपवादात्मक मानली जायची. त्यावेळेस जी पहिली फूट पडली तेव्हापासून बाळासाहेब ठाकरेंचं गेले ते कावळे राहिले ते मावळे हेच त्यांचं वाक्य असायचं. रिमोट कंट्रोलवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. आपण सर्व काही आपण म्हणू तसं चालेल ही त्यांची राजकीय विचारधारा होती. हे सर्व होत असताना युतीचं सरकार आलं आणि 1998 मध्ये शिवसेनेला पुन्हा एक झटका बसला. हा झटका अर्थातच छगन भुजबळांना मोठा नव्हता, तरी पण लक्षणीय म्हणावा असा होता. कारण शिवसेना पहिल्यांदाच सत्तेत आली होती आणि सत्तेत आल्यानंतर शिवसेनेत बंडाळी झाली. गणेश नाईकांना राजीनामा द्यायला सांगितला, गुलाबराव गावंडेंना राजीनामा द्यायला सांगितला आणि त्या दोघांसोबतच सुरेश नवलेंनीही राजीनामा दिला. सुरेश नवले त्यावेळेस राज्यमंत्री होते. या सर्वांचाही आक्षेप तोच होता की अण्णा हजारेंच्या आरोपानंतर जी समिती नेमली होती त्या समितीनं क्लीन चिट देऊनही
शशिकांत सुतारांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं जात नाही. जो आरोप छगन भुजबळांनी केला होता की बहुजन चेहऱ्याला डावलून जोशींना मुख्यमंत्री केलंय, तोच आरोप पुन्हा नाईक, गावंडे, नवले यांनी केला की शिवसेनेत बहुजन चेहऱ्यांना स्थान दिलं जात नाहीये आणि या तिघांनी शिवसेना सोडली. त्या तिघांच्या शिवसेना सोडल्यानंतरही पुन्हा शिवसेनेनं फार काही आत्मचिंतन केलं किंवा आमच्यावर फार परिणाम घडलाय असं दाखवलं गेलं नाही. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे हयात होते, तेच शिवसेनेचे सर्व सूत्र पाहत होते. त्यांनी पुन्हा एकदा गेले ते मावळे, गेले ते कावळे, राहिले ते मावळे हीच भूमिका घेतली. त्या सर्व फुटीनंतर मग मात्र 2005 मध्ये शिवसेनेला 2 मोठे झटके बसले. पहिला धक्का होता नारायण राणेंच्या माध्यमातून. नारायण राणेंना शिवसेनेनं मुख्यमंत्री केलेलं होतं, पण तेच नारायण राणे 3 जुलै 2005ला शिवसेनेतून बाहेर पडले. दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे सक्रिय झाले होते. उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्यात आलं होतं. आमचा विठ्ठलावर आरोप नाही, पण विठ्ठलाच्या भोवतीचे काही 4-5 बडवे आहेत, ते बडव्यांमुळे आमचं नुकसान होतंय, आमचा बडव्यांवर आक्षेप आहे, अशा काही प्रकारचे आरोप नारायण राणेंनी केले. त्याच वेळेस नारायण राणेंनी फार महत्त्वाचा आरोप केला होता की ज्या आरोपाचं आजपर्यंतही त्याचे पडसाद, त्याचे प्रतिध्वनी आजही उमटतात, शिवसेनेत पदं देण्यासाठी पैसे द्यावे लागतात, असा सनसनाटी आरोप नारायण राणेंनी पक्ष सोडताना केला होता. अर्थात अशा आरोपांचं पुन्हा काही ते सिद्ध करा नका करू याचं काही होत नाही, सिद्ध करा असा आग्रह कधी शिवसेनेनं केला नाही. नारायण राणे बाहेर पडले. त्यानंतर त्याच वर्षात साधारणतः मला वाटतं 27 नोव्हेंबरच्या आसपास 2005 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. राज ठाकरे हे तर बाळासाहेबांचे नातू, पुतणे, शिवसेनेच्या प्रक्रियेत सुरुवातीपासूनचे विद्यार्थी सेनेचे सर्वेसर्वा. पण त्यांनीही उद्धव ठाकरेंचा हस्तक्षेप, त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना आरोप केले नाहीत. त्यांनी मिलिंद नार्वेकर आणि कंपूर आरोप केले. 4 कारकून मंडळी जमून ते आता पक्ष चालवत आहेत, अशा पद्धतीचे आरोप करत राज ठाकरेंनी पक्ष सोडला. त्यावेळेस राज ठाकरेंनी काही पक्षावर दावा सांगण्याचा किंवा पक्षातून आमदार खासदार सोबत घ्यायचा प्रयत्न केला नाही. त्यांनी शिवसैनिक मात्र आपल्यासोबत घेतले. हे सर्व होत असताना त्यावेळी प्रतिक्रिया उमटत गेल्या. त्यावेळी शिवसेनेतील फुटीचा सामान्य शिवसैनिकांमध्ये राग होता. सामान्य शिवसैनिकांनी वारंवार तो राग व्यक्त केला. त्याचे निवडणुकीत परिणाम पाहायला मिळाले. पण शिवसेनेत सर्वात मोठं बंड घडलं, सर्वात मोठी फूट पडली ती 2022 मध्ये. तारीख होती 21 जूनची. एकनाथ शिंदे जे की आनंद दिघेपासूनचे, त्यांच्या आनंद दिघेंसोबत काम केलेले, आनंद दिघेंचे विश्वासू म्हणून काम केलेले शिवसैनिक, उद्धव ठाकरेंचेही ते बऱ्यापैकी विश्वासू होते. मंत्रिमंडळात त्यांना स्थान होतं, पक्ष संघटनेत स्थान होतं. त्या एकनाथ शिंदेंनी बंड केलं. ते आमदार घेऊन गुवाहाटीला कसे गेले, काय काय प्रकार घडला, काय प्रकार घडत गेले ते सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. पण आतापर्यंत प्रत्येक फुटीनंतर शिवसेनेची भूमिका अशी असायची, गेले ते कावळे, राहिले ते मावळे. यावेळी मात्र कावळे का मावळे हा विषय राहिला बाजूला, शिवसेनेचं घरटंच हरवलं. एकनाथ शिंदेंनी फक्त पक्ष सोडला नाही, पक्ष फोडला नाही किंवा पक्षात फूट पाडली नाही, बंडाळी केली नाही, तर त्यांनी पक्षावर दावा सांगितला. ते घरटंच एकनाथ शिंदेंनी ताब्यात घेतलं. त्याही वेळी उद्धव ठाकरेंनी आपण फार कोणाची गय करत नाही, गेलेल्यांची चिंता नाही, कुणाला खोके सम्राट, खोके बहादर अशा वेगवेगळ्या संभावना केल्या. आता पुन्हा एकदा म्हणजे एकनाथ शिंदेंच्या बंडाला आता 4-5 दिवसांनी 4 वर्ष पूर्ण होतील. शिवसेनेचा वर्धापन दिन 2 दिवसावर आला आहे. शिवसेना उभाठा म्हणून जे निवडून आले त्या 6 खासदारांनी आपला वेगळा गट स्थापन केला आहे. त्याची प्रक्रिया लोकसभा अध्यक्षांकडे सुरू आहे. फूट पडली आहे हे उघड आहे. आजही उद्धव ठाकरे तेच म्हणतायत, गेले त्यांना कोण रोखणार, गेले त्यांचं पाहून घेतील, आम्हाला फरक पडत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या पासून आम्हाला फरक पडत नाही या वाक्यावर मात्र शिवसेना ठाम आहे, ठाकरे कुटुंब ठाम आहे. पण हे लोक पुन्हा पुन्हा का जात आहेत याचं आत्मचिंतन करावं असं मात्र शिवसेनेला किंबहुना ठाकरे परिवाराला अजूनही वाटत नाही. संजय राऊत आज टीका करतायत, पक्षांतर वाईटच. तुम्ही ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून येता, ज्या पक्षाची विचारधारा समोर ठेवून निवडून येता, त्या पक्षासोबत तुम्ही द्रोह केला नाहीच पाहिजे. लोकशाहीला हे अभिप्रेत नाही. हे सर्व भाजप घडवतोय हेही सर्व श्रुत आहे, तेही वाईटच. कोणाच्याही पक्षांतराचं समर्थन करताच येत नाही. लोकशाहीत पक्षांतराला थारा असला नाही पाहिजे. पण हे सर्व होत असताना नेमकं शिवसेनेतच लोक पुन्हा पुन्हा फूट का पडते, का पुन्हा पक्ष सोडतायत. आणि पक्ष सोडताना प्रत्येकाचा आरोप मागच्या काही काळात हे केवळ सत्तेसाठी होते असं नाही, तर पक्ष नेतृत्व आमची दखल घेत नाही.
उद्धव ठाकरेंची भेटच होत नाही हा आरोप वारंवार झालाय, सातत्यानं केला जातोय. आम्हाला आदित्य ठाकरेंना भेटायला सांगितलं जातं, ते देखील वेळेवर भेटत नाहीत हेही सांगितलं जातं. याचा विचार कधीतरी उद्धव ठाकरे करणार आहेत का? एकीकडे एकनाथ शिंदे त्यांच्या राजकारणाचा भाग असेल, छोट्या छोट्या कार्यकर्त्याची दखल घेतात. मध्यंतरी एका दौऱ्याच्या दरम्यान श्रीकांत शिंदेना कोणीतरी सांगितलं की एका अमुक उमेदवारानं शेती विकली, सर्वस्व म्हणजे निवडणुकीसाठी विकावं लागलं, त्याचा पराभव झाला. श्रीकांत शिंदेने त्याला तिथल्या तिथं मदत केली. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. एकीकडे एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना प्रेम देण्याची भाषा करतायत, त्यांना उभं करण्याची भाषा करतायत, आणि त्याच वेळी उद्धव ठाकरेंची भेटही होत नसेल तर करायचं काय? शिवसेनेतली नजराणा संस्कृती, जसा आपण मगाशी उल्लेख केला की नारायण राणेंनी जाहीर आरोप केले होते, नंतर काहीसे तसेच आरोप मातोश्रीबद्दल नीलम गोऱ्हेंनी केले होते. शिवसेनेतल्या नजराणा संस्कृतीबद्दल अजूनही बोललं जातं. म्हणजे एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना देणारा नेता आणि मातोश्रीवर मात्र नजराणा द्यावा लागतो असा शिवसैनिकांचा आरोप. अशा सगळ्या चक्रव्यूहात मागच्या 60 वर्षात शिवसेनेची वाटचाल झाली आहे. कुठलाही एक राजकीय अजेंडा नसलेली, म्हणजे शिवसेनेचा कोणता एक विशिष्ट राजकीय अजेंडा ठरलाय असं सांगताच येत नाही. कधी काँग्रेसला विरोध, कधी काँग्रेस सोबत राजकारण, कधी भाजप सोबत, कधी मुंबईचा प्रश्न, कधी मराठी माणसाचा प्रश्न, ह्या सगळ्या वेगवेगळे वळणं घेत हा प्रवास चालू आहे. पण शिवसेनेची जी मूळ ताकद होती, शिवसेनेचा जो कडवा शिवसैनिक होता, आज तो कडवा शिवसैनिक कुठे आहे हाही फार मोठा प्रश्न आहे. शिवसेना आपला हिरक महोत्सव साजरा करत असताना आज त्या कडव्या शिवसैनिकाचं काय? एक काळ असा होता की शाखेवरच्या शाखा प्रमुखाला प्रचंड सन्मान होता, शाखा प्रमुखाला मातोश्रीवर बोलवलं जायचं. आज जिल्हा प्रमुखाची मातोश्रीवरच्या पदाधिकाऱ्यांची भेटी होत नाहीत. पूर्वी एक जिल्हा प्रमुख अख्ख्या जिल्ह्यावर कंट्रोल करायचा, आज एकेका जिल्ह्यात 2-2, 3-3 जिल्हा प्रमुख नेमण्याची वेळ आली आहे. आणि एवढं होऊनही संघटनात्मक वाढ काय याचा जर विचार केला तर इतरांना अंतर्मुख व्हायला होतं, पण शिवसेना अंतर्मुख व्हायलाच तयार नाही. मातोश्री आत्मचिंतन करणार का हा फार मोठा विषय आहे. आणि तो जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत अशा आणखी किती फुटी कोणाकोणाला पाहाव्या लागतील